तब्बल 40 वर्षानंतर कोयना धरणाचे पाणी मागे सरकले आणि पाण्याखाली दडलेला इतिहास पुन्हा एकदा जगासमोर आला। तर नमस्कार मंडळी, आज आहे 30 दिवस 30 मिनी ब्लॉग चॅलेंजचा 16वा दिवस। तर आज आपण पाहणार आहोत एक असं दृश्य जे क्वचितच पाहायला मिळतं। तर आज आम्ही चिपळूणहून निघालो आहोत कोयना धरणाच्या दिशेने। कोयना धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने कोयनेच्या पाण्याखालील गावांचे अवशेष पुन्हा दिसू लागले आहेत। एकेकाळी गाजलेली ही गावे आज इतिहासाची साक्ष देत उभी आहे। या गावांच्या आणि गावकऱ्यांच्या त्यागामुळेच आज कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते। पाणी ओसरतात हे समोर आलेले दृश्य अनेक जुन्या आठवणींना आणि त्यागाच्या कहाण्यांना पुन्हा उजाळा देत आहेत। चला तर मग आपणही पाहूया कोयना माईच्या पाण्याखाली दडलेला हा हरवलेला इतिहास। रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थक